बघा मंडळी, सकाळ सकाळी बहिणीने चूल पेटवली होती, कारण तिला बनवायचं होतं हेअर ऑइल, कढीपत्ता वगैरे टाकून. आणि बघा इथे फटाके फोडायचं काम चालू होतं. तर आज आहे भाऊबीजेचा दिवस. आणि बघा फटाके फोडतायत अगदी जुन्या पद्धतीने. आणि ही आहे सुळकी आई, जे पाठीमागं मोठं डोंगर दिसतोय ते. आणि तारेवर ना पक्षी बसलेत. तर आम्ही लहानपणापासून म्हणायचं की त्यांची शाळा भरले. आणि बघा माहेर म्हणजे ना आराम आणि आरामच असतो. तर ह्या सर्व बहिणी होत्या. आम्ही सर्व एकत्र जेवण करायला बसलो होतो. तर त्या मला ओरडत होत्या की असं अचानक शूट करू नको, तरीही मी केले. आणि ह्या बघा मानसे मॅडम लुडबुड असते मध्ये सारखे, तिची आणि संग्रामची. संग्रामने तर ना शंभूचं काजळ आणि पावडरच स्वतःच्या कपाळाला लावून घेतलं होतं. त्याची मम्मी त्याचा मेकअप करत होते तेव्हा. तर इथे बघा मानसे मॅडमनं त्याला चालायचं शिकवत होत्या. तर त्यालाही एक आठवण राहावी की बाबा मी चालाय कसं शिकत होतो, मला येत नव्हतं तेव्हा वगैरे. आणि बघा नंतर माझ्या फ्रेंड्स आलत्या, तर त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या. आणि तब्बल 4 तासांनी मी घरी आले होते. एवढ्या वेळ गप्पा मारत बसले होते. आणि बघा वातावरण किती छान झालं घरचं. तर बघा संध्याकाळी भाऊबीजेची तयारी करून घेतली. आणि नंतर एक एक करून बहिणी सर्व भावांना ओवाळून घेत होतो आम्ही. तर बघा संग्रामसुद्धा फोटोशूट करत होता. आणि हा जो आहे ना भैया, जो फोटोशूट करतोय, तो आमचं नेहमीच फोटोशूट करत असतो. कारण तो खूप छान फोटो काढतो. आणि एकत्र असलं की खूप धम्माल मस्ती मजा असते. चला मंडळी, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा. बाय.